नमस्कार. मी वास्तुशास्त्र कुंडलीतले पंडित शिवकुमार पुणे. आज आपण सब्जेक्ट वास्तुशास्त्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यू घेतलाय, तो म्हणजे वास्तुशास्त्राच्या मदतीने ज्या घरात तुम्ही राहता त्या घरामध्ये आजारपण कंट्रोल करताना काय आपण थेरी वापरू शकतो वास्तुशास्त्राच्या, काय आपण रेमेडीज करू शकतो की ज्यामुळे आजारपण तुमच्या घरामध्ये कंट्रोल मध्ये येऊ शकतं. बेसिकली आपलं वास्तुशास्त्र जे पंचमहाभूतावर डिपेंड आहे. आपलं शरीर जे आहे हे पण पंचमहाभूतावर डिपेंड आहे, आणि हा जो निसर्ग आहे हा पण पंचमहाभूतावर डिपेंड आहे. बॅलन्सिंग ऑफ 5 एलिमेंट्स हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. निसर्ग असू दे, आपलं शरीर असू दे, किंवा आपली वास्तू असू दे. जसं निसर्गामध्ये ही जी पंचमहाभूत आहेत ते जर इम्बॅलन्स झाले तर तुम्हाला माहिती आहे सुनामी येते, खूप मोठ्या प्रमाणात आग लागल्यानंतर पण इम्बॅलन्स होऊ शकतो. 5ही एलिमेंट म्हणजे पंचमहाभूते बॅलन्स्ड कंडिशन मध्ये असल्यामुळेच या पृथ्वीवर नैसर्गिकता आपल्याला बघायला मिळते. तसंच आपली जी बॉडी आहे म्हणजे आपलं शरीर आहे, या शरीरामध्ये पण पंचमहाभूत जे आहे ते बॅलन्स्ड स्वरूपामध्ये असतात. आणि आयुर्वेदाच्या शास्त्रानुसार वात, पित्त आणि कफ हे जे काय आजार तयार होतात हे पंचमहाभूताच्या इम्बॅलन्स मुळेच तयार होतात, हे आपल्याला माहिती आहे. मग विचार करा, ज्या निसर्गात आपण राहतो तो निसर्ग 5 एलिमेंट्स म्हणजे पंचमहाभूतांनी बॅलन्स्ड आहे. आपलं जे शरीर आहे हे शरीर पंचमहाभूतांनी बॅलन्स असतं. ज्या निसर्गात आपण या शरीरानं राहतो हे दोन्हीही 5 एलिमेंटना बॅलन्स आहे. पण आपण मनुष्य प्राणी हा कायम कोणत्या ना कोणत्या बॉक्समध्ये म्हणजे कोणत्या ना कोणत्या घरामध्ये राहत असतो. निसर्गात राहतो पण निसर्गापासून तो दूर आहे, कारण तो एका बॉक्समध्ये, घरासारख्या बॉक्समध्ये राहतो. म्हणजे निसर्गाचा जो पंचमहाभूताचा समतोल आणि माणसाच्या शरीरात असलेला पंचमहाभूताचा समतोल, या दोघांच्या मध्ये येतो कोण? घर येत. आणि हे जे घर जे आहे हे जर तुमचं पंचमहाभूतांनी बॅलन्स नसेल, अल्टिमेटली त्याचा इफेक्ट कोणावर होणार? त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीवर, माणसावर होणार. म्हणजेच शरीरावर होणार, करिअरवर होणार, फायनान्सवर होणार, शिक्षणासाठी होणार, एव्हरीथिंग. फॉर एक्झाम्पल, ऍज अ इंजिनियर मी आहे, तुम्हाला मी टेक्निकली एक उदाहरण सांगतो. समजा एखादा मोठं, आपण गिअर आपल्याला माहिती आहे, 2 व्हीलरचे 4 व्हीलरचे गिअर डोळ्यासमोर घ्या. एखादा मोठा गिअर आहे की दात सगळे चांगले आहेत. छोटा गिअर आहे की त्याचे टीथ, गिअरचे टीथ म्हणतो आपण, हे सगळे चांगले आहेत. हे दोन्ही गिअर एकमेकांना अडकून व्यवस्थित फिरत असतील आणि सगळे दोघांचे पण दात चांगले असतील तर किती वेगाने फिरले तरी ते सिंक्रोनाइज कंडिशनला फिरतील, बरोबर? मात्र हा एक गिअर आहे आणि हा एक मोठा गिअर आहे. हे दोन गिअर फिरताना मध्ये एक छोटासा गिअर आपण ऍड केला आणि त्या गिअरचे टीथ जर खराब असतील आणि या दोन्ही गिअरचे टीथ जर चांगले असतील तरी सुद्धा ट्रान्समिशन पॉझिटिव्हली होणार नाही, पण मधल्याचे टीथ आहेत ते खराब आहेत, गडबड होणार, मेंटेनन्सचा प्रॉब्लेम चालू. बिकॉज ऑफ व्हॉट? बिकॉज ऑफ दॅट गिअर विच इज इन सेंटर. हे दोन्ही चांगले आहेत पण मधल्या गिअरमुळे प्रॉब्लेम. असंच घराचं होतं. मी सिंपल भाषेत तुम्हाला समजून सांगितलं. म्हणून आपलं घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे चांगलं असावं हा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. त्या मधल्या गिअरचा पार्ट जसा ऍक्ट होतो, जसं आपलं घर
निसर्गानं आपल्या शरीरामध्ये ऍक्ट होतो. दॅट शुड बी ॲज पर वास्तुशास्त्र. हे जे वास्तूचे टीथ आहे, मी सांगितलं गिअर हा चांगला पाहिजे. मग काय होईल, ते सिंक्रो ट्रान्समिशन आणि सिंक्रोनायझेशन प्रॉपर होऊन तुमची लाईफची गाडी ओके फास्ट चालला चालू होईल. आता यामधला आज आपला आज कुठला पार्ट घेतोय तो म्हणजे आपला फिजिकल फिटनेसचा म्हणजे आजारपणाचा पार्ट घेतोय. आजारपणासाठी असे मुख्य कुठली कारण आहे की ज्यामुळे माणसाच्या घरामध्ये आजारपण हे पडतं येतं. रेसिडेन्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू जे विचार करतो तेव्हा 2 पॉइंट आपण रेसिडेन्स मध्ये कन्सिडर करतो. नंबर 1 पॉइंट म्हणजे बंगला किंवा बैठक घर. नंबर 2 पॉइंट म्हणजे अंतर्डी. आपण काय फ्लॅट मध्ये राहतो. फ्लॅट हा एक सिमेंटचा काडेपेटीसारखा बॉक्स आहे, त्याच्या आत आपण राहतो. पृथ्वी तत्वाशी डायरेक्ट काय संबंध येतो का? संबंध येत नाही. त्यामध्ये अंडरग्राऊंड टँक, सेफ्टिक टँक त्यात असत नाही, अंडरग्राऊंड टँक त्यात असत नाही, किंवा कुठला खड्डा त्यात असत नाही, प्लेन जागा असते. पण त्या या फ्लॅटमध्ये अनेक दोष असे असतात की ज्यामुळे आजारपण येऊ शकते. ते मी तुम्हाला सांगेन. बंगला किंवा बैठक घर ज्या वेळेला असेल, गावाकडे जर बघितलं नॉर्मली फ्लॅटची सिस्टीम नसते, बैठक घर किंवा बंगलाच असतं. अशा वेळेला सेफ्टिक टँकची प्रोव्हिजन असत नाही, पाण्याची प्रोव्हिजन असत नाही. कॉर्पोरेशनचं काही पुण्यामध्ये कॉर्पोरेशनचं पाणी ड्रेनेज लाईन्स आहेत, त्यामुळे सेफ्टी टँकचे खड्डे वगैरे जे आहे ते बंगल्या साईडला असत नाही. पण काही लोकांनी ज्या लोकांनी अंडरग्राऊंड टँक म्हणजे पाण्याची टाकी, पाणी प्यायची पाणी वापरायची टाकी ही जर चुकीच्या ठिकाणी केली, दक्षिणेला केली, पश्चिमेला सेंटरला, नैऋत्येला केली, आग्नेयेला केली, संपलं आजारपण 100%. ज्या ज्या घरामध्ये नैऋत्येला अंडरग्राऊंड टँक आहे त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला खूप मोठा आजार होतो. तो माणूस कधीही लाईफ मध्ये स्टँड राहू शकत नाही. कफल्लक होण्याची पाळी येते आणि त्याबरोबर दीर्घकालीन आजारणी किंवा मे बी ऍक्सिडेंटल पण डेथ होऊ शकते. याचे लाईव्ह उदाहरणं माझ्याकडे आहे. पुस्तकी ज्ञान नाही, 24 वर्ष झालं ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये पडलेलो आहे मी. तर हे उदाहरणासकट माझ्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. दक्षिण आग्नेयेला पाण्याची टाकी असेल तर ऑटोमॅटिक लेडीज मध्ये किंवा बायकांना आजारपण, अनेक वेळा ब्लड कॅन्सर झालेलं पण मी बघितलेलं आहे. सायमल्टेनियसली साऊथ ईस्टला आग्नेयला अंडरग्राऊंड टँक, अंडरग्राऊंड म्हणतोय, टँक असेल तर फायदा, अशा बंद निगेटिव्ह. ओव्हरहेड असेल प्रॉब्लेम येतो. सेंटर पश्चिमेला असेल तर माणूस कर्जबाजारी होतो. असं हे अंडरग्राऊंड टँक झालं. सेफ्टी टँक, टॉयलेट बाथरूमचा सेफ्टी टँक असतो तो. हे सगळे दोष जे आता अंडरग्राऊंड टँक सांगितले, हे दोष इथं तयार होतात. त्यात ईशान्य कोपऱ्यात जर टॉयलेट बाथरूमचा सेफ्टी टँक असेल तर 100% तर पूर्ण संपलं. त्या ठिकाणी वंशवृद्धीच होऊ शकत नाही. घराच्या सेंटरला अंडरग्राऊंड टँक आहे, त्या ठिकाणी काही चांगलं होऊ शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आजारपणासाठी आपल्याला माहिती असतात. आपण आजारपणासाठी पैसे खर्च करतो, पण ऍक्च्युअली बेसिक रूट कॉज हे वेगळंच या ठिकाणी ऑलरेडी आलेलं असतं की ज्यामुळे आपले पैसे खर्च होत नाही, आजारपण बरं पण होत नाही. पण हा एक पॉइंट आहे. हे झालं बैठ्या घराच्या मध्ये. बैठ्या घराचे लेवल डिफरन्स आहे. पश्चिमेला खाली आहे, पूर्वेला वर आहे, दक्षिणेला उतार आहे, उत्तरेला चढ आहे, प्लॉटचा साईज तिरका आहे, नैऋत्येने वायव्य कोपरा, आग्नेय कोपरा, नैऋत्य कोपरा वाढलेला आहे. तुमचं घर वास्तुशास्त्राला किती चांगलं असू दे, तुमच्या प्लॉटचा साईज प्रॉपर नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणारच, 100% प्रॉब्लेम. त्यासाठी प्लॉटचा साईज प्रॉपर असणं आणि कंपाऊंड असणं त्याला पण ते गरजेचं आहे. आता हे झालं. आता कॉमन सेक्टर मध्ये जाऊ, फ्लॅट वाल्यांच्या मध्ये जाऊ. फ्लॅट आणि बंगल्यासाठी जे कॉमन इफेक्ट सांगतो. ज्या घराचा एंट्रन्स जो आहे तो नैऋत्य कोपऱ्यामध्ये म्हणजे पश्चिम आणि दक्षिण कोपऱ्यामध्ये, तो भले पश्चिमेच्या नैऋत्येला असू दे किंवा दक्षिणेच्या नैऋत्येला असू दे, त्या ठिकाणी आजारपण असतंच. आजारपणामध्ये पैसे खर्च होतात, घरात कर्जबाजारीपणा होतो. बेसिकली घरात सगळ्या लोकांची सायकोलॉजिकल कंडिशन हे डिस्टर्ब असते आणि सगळे लोक एकमेकांशी वादविवाद करत राहतात. काही रिझन नाही, छोट्या छोट्या गोष्टीसाठी वाद होतात आणि आजारपणात तर पैसे जातात. हे पण गॅरंटेडली प्रूव्हन आहे, मी बघितलेलंच आहे. नैऋत्येला किचन असेल त्या ठिकाणी पण असं तुम्हाला बघायला गॅरंटेडली आजारपणात पैसे खर्च झाले बघायला मिळतात आणि आजारपण कायम राहतं. त्यामध्ये परत तुमचं जर झोपण्याची पोझिशन चुकली, दक्षिणेला वगैरे पाय करून झोपले, अल्टिमेटली ब्लड प्रेशरचा आणि बीपीचा त्रास चालू होतोच. मागच्या अनेक शोच्या पूर्वीच्या शो मध्ये पण मी झोपायची पोझिशन आणि वास्तुशास्त्र हे मी सांगितलेलं आहे पूर्वी, पण मागचे एपिसोड तुम्ही बघू शकता.
ज्या सगळेच घर काय वास्तुशास्त्रावर फ्लॅट असतात असं नाहीये. अनेक वेळेला दक्षिणेकडे बऱ्याच खिडक्या असतात की ज्यामुळे साऊथ यमाकडची दिशा जे ओपन आहे त्यामुळे पण घरामध्ये आजार पण कंटिन्यू चालू राहतं. घरामध्ये वातावरण तंग राहतं अनेक वेळेला, असं पण बघायला मिळतं. दक्षिणेकडे भरपूर गॅलरी आहेत, फ्लॅट लॅग वगैरे, त्या ठिकाणी पण आजार पण कायम चालू राहतं. यासाठी काय काय उपाय तुम्हाला मी सांगणारच आहे. आता तुमच्या घरामध्ये आजार पण यायला नाही पाहिजे, मेंटेन तुमचं घर वास्तुशास्त्राप्रमाणे आजार पण कंट्रोल करता यावं, यासाठी काही पॉइंट मी तुम्हाला सांगतो की ते प्रॉब्लेम काय आहे ते प्रॉब्लेम सांगत राहतो तासभर. याच पॉइंटवर मला अनेक प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगू शकतो. माझे टीव्हीला जे शो झाले होते वास्तू पंडित शिवकुमार 1 to 4 या सदराखाली 13 एपिसोड मी केले होते. त्यामध्ये वास्तुशास्त्रासंबंधित डिटेल 13 एपिसोड केले, ते युट्यूबला टाकले, तर तुम्ही डिटेल बघू शकता. प्रत्येक सेक्टरसाठी किचन आहे, टॉयलेट बाथरूम आहे, हॉल आहे, एंट्रन्स आहे, सगळं डिटेल सांगितलं. ते नक्की बघा, तुम्हाला ते आवडेल आणि तुम्हाला त्याचा उपयोग पण होईल. आता घरात जे आजारपण येतं, दक्षिण नैऋत्येला, पश्चिम नैऋत्येला, पूर्व आग्नेयाला एंट्रन्स असेल, मेन नैऋत्येला एंट्रन्स असेल तर यासाठी 100% रिझल्ट ओरिएंटेड जे आहे पश्चिम नैऋत्येला म्हणतो बरं का मी. म्हणजे पश्चिमेच्या दिशेला तुम्ही घरात आत प्रवेश करताना तोंड कुठे तुमचं पूर्वेला होईल. घरात आत प्रवेश करताना तोंड तुमचं पूर्वेला होईल, पण तुमच्या उजव्या हाताला दक्षिण दिशेची भिंत असेल. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की नाही आमचं घर तर पूर्व पश्चिम आहे, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं आपण आपल्या वास्तुशास्त्र लँग्वेज बोलू शकत नाही. वास्तुशास्त्र लँग्वेज कशी असते, दरवाजा कुठे, हॉलच्या ईशान्येला आहे, हॉलच्या आग्नेयेला आहे, हॉलच्या नैऋत्येला आहे का हॉलच्या वायव्याला आहे. मग तुमचा दरवाजा जो आहे तुमच्या हॉलच्या नैऋत्येला असेल तर मग त्या ठिकाणी आजार पण गॅरंटेडली. मग त्याला तुम्ही काय करणार, त्यासाठी स्पेशली जे कालीमाता माझं प्रोडक्ट जे आहे हे दरवाजाच्या एक्झॅक्टली समोर लावू शकता. ह्याचा ओरा 20 फुटापर्यंत पसरतो. हा मंत्र जो आहे हा पण आहे, या ठिकाणी कॉपीराइट पण आहे. कालीमाता जे आहे हे देवता दरवाजाच्या समोर असेल तर आजारपणासाठी तुम्हाला गॅरंटेडली आतमध्ये निगेटिव्ह एनर्जी येऊ देत नाही. दक्षिणेकडे तोंड असेल तरी दरवाजाच्या आतल्या बाजूला हे तुम्हाला लावायचं आहे. इवन नॉर्मल घरामध्ये पण, ज्या घरात तुम्ही राहता त्या घरातून पश्चिम नैऋत्येला नाही, उत्तरेला आहे, ईशान्येला आहे, चांगलं ठिकाणी जरी तोंड असेल तरी सुद्धा घरामध्ये आजारपण हे दक्षिण दिशेतून येतं. कारण आपल्याला माहिती आहे यमाची दिशा आहे, तिथून येणारा एनर्जी वाईट घरामध्ये तुम्हाला इम्पॅक्ट करायला नाही पाहिजे. म्हणून ती दिशा, तो दरवाजा, त्या ठिकाणी येणारी एनर्जी लॉक करण्यासाठी पण घरामध्ये, हॉलमध्ये किंवा किचनमध्ये हे कालीमाताचं प्रोडक्ट तुम्ही लावू शकता की ज्यामुळे आजारपणावर तुमचा कंट्रोल येऊ शकतो. त्यानंतर जे काय बेड आहेत तुमचे, हे बेड तुमचे दक्षिणेच्या भिंतीला किंवा पश्चिमेच्या भिंतीला टेकून पाहिजे. पाय कुठं पाहिजे, दक्षिणेला पाय, उत्तरेला डोकं, पश्चिमेला डोकं, उत्तरेला पाय, पूर्वेला पाय. पूर्व पश्चिम झोपत असाल तर पश्चिमेला डोकं, पूर्वेला पाय. दक्षिणोत्तर झोपत असाल दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय. हीच पोझिशन असलेलं आपल्या फिजिकल कंडिशनसाठी आणि त्या जागेचं एनर्जी मेंटेन करण्यासाठी ते तुम्हाला उपयोगी पडतं. त्या रूमची कोणत्याही रूम मध्ये स्वच्छता असायला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. घरामध्ये बंद पडलेल्या घड्याळ, बंद पडलेले मशीन, तुटलेले फुटलेले फर्निचर हे ज्या ज्या ठिकाणी ठेवाल त्या त्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी तयार करतं आणि घरामध्ये आजार पण आणतं. त्यामुळे पहिल्यांदा अशा गोष्टी थ्रो इट आउट. घरामध्ये असं ठेवू नका, दान करून टाका किंवा बाहेर कुठेतरी त्याला बाहेर फेकून द्या. त्यानंतर जो मुद्दा येतो तो म्हणजे तुमच्या हॉलमध्ये, बेडरूम मध्ये, किचन मध्ये कुठे भडक रंगाचा वापर करून एखादी वॉल डार्क लाल करायची, एखाद्याला डार्क ऑरेंज करायची. अनेक वेळेला असं आपलं होतं की आपण काय करतो, एखादी वॉल चांगलं दिसेल डार्क करतो, त्यात ऑरेंज आहे, रेड आहे, डार्क ग्रीन आहे, डार्क ब्लू आहे, अशा डार्क जे कलर आहेत ते कलर शक्यतो वापरायचे किंवा डार्क ब्लॅक नाही वापरायचे. रेसिडेन्शियल साठी दॅट इज नॉट युजफुल ऍज पर वास्तुशास्त्र नॉर्म्स अँड रूल्स रेग्युलेशन बद्दल बोलतोय. त्याचबरोबर कमर्शियल लेवलला आता तुम्ही बरिस्ता बघता किंवा मॅकडोनल्ड बघता किंवा अनेक ठिकाणी तुम्ही कुठे अनेक ठिकाणी तुम्ही जाल, त्या ठिकाणी रंगीत असे कलर असतात, भडक कलर असतात. मॉलमध्ये बघा भडक कलर असतात. आपण जर रात्रंदिवस तिथं राहत नाही, फॉर 1 or 2 hours जातो, 1 तासावर 15-20 मिनिटं फिरतो,
ती एनर्जी तेवढी सफिशियंट आहे. कमर्शियल लेवलला स्पॉन्टेनियस एनर्जी मिळण्यासाठी आणि लोकांना गेल्यानंतर आनंद मिळण्यासाठी आणि ते चेअरफुल वातावरण तयार होण्यासाठी कलर कॉम्बिनेशन, कलर थेरपीचा योग्य वापर आपण करू शकतो. पण त्याच घरात तुम्ही घरात गेल्यानंतर आज संध्याकाळी किंवा दुसऱ्या सकाळपर्यंत तिथं असणार आहे अशा अवस्थेत त्या भडक कलरचे निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या शरीरावर होऊ शकतो. हे कलर थेरपीचं म्हणणं आहे. हे अमेरिकेत मान्यता प्राप्त आहे. आणि कलर थेरपी प्रमाणे कुठले कलर कुठल्या दिशेला असायला पाहिजे याचं पण एक वास्तुशास्त्राप्रमाणे फेंगशुई प्रमाणे शास्त्र आहे. त्या त्या दिशेला तेथेच कलर दिले तरच ते इफेक्टिव्ह होतात आणि तेव्हा लाईट मध्ये द्यायचे, लाईट कलर द्यायचे असतात. ठीक आहे. आता घरामध्ये अनेक लोक पेंटिंग लावतात, फोटोग्राफ लावतात, पुन्हा कुठल्या वाघाचं लावतात, कोण महाभारताचं लावतोय, कोण वेगवेगळ्या हिंस्र पशुपक्षी लावतात. तर शक्यतो हिंस्र पशुपक्ष्यांचा फोटो जे आहेत त्या घरामध्ये नाही लावायला पाहिजे. आता बघा आपलं 2003 ची गोष्ट आहे. मी नागपूरला वास्तू व्हिजिटला गेलो होतो. तेव्हा नागपूरचे बरेच व्हिजिट घेतले होते. त्यावेळेला तिथं एका बंगल्यामध्ये मी गेलो असताना त्या ठिकाणी मला लक्षात आलं की एक बिझनेसमॅनच्या घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊन आजारपणात पैसे खर्च, त्यानंतर बिझनेस बंद पडला, खूप असं प्रॉब्लेमेटिक कंडिशन झाली होती. तेव्हा ते बघितल्यानंतर लक्षात आलं त्यांच्या घरामध्ये जे हॉलमध्ये लावलेलं पेंटिंग आहे अतिशय सुंदर पेंटिंग आहे. स्वतः मी आर्टिस्ट आहे, स्वतः मी पेंटिंग काढतो आणि एक्झिबिशन पण मी पेंटिंगची भरवलेली आहे. मी तुम्हाला कधी माझी पेंटिंग दाखवलेली नाही. आता पुढच्या वेळेला न विसरता मी माझी पेंटिंग जी काढली आहे तुम्हाला दाखवेल. जे आर्टिस्टच्या घरी मी पेंटिंग बघायला गेलो होतो, घर बघायला वास्तू भेट द्यायला गेलो होतो, ते पेंटिंगच हॉलमध्ये पश्चिमेला जे लावलं होतं त्यांनी नैऋत्य कोपऱ्यामध्ये मोठं होतं, 6 फूट बाय 5 फुटाचं मोठं पेंटिंग, ऑइल पेंटिंग होतं. ते वादळात सापडलेलं पूर्ण जहाज, वीज कडाडत होती, जहाज थोडं तिरकं झालं होतं आणि मस्त असं लाटा वगैरे फर्स्ट क्लास त्यांनी काढल्या होत्या. लाईक रिअल ऍक्च्युअल तो फील येत होता की त्या ठिकाणी आता ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी तसं घडतंय म्हणून. आणि हे त्या ठिकाणी केल्यामुळं अल्टिमेटली असं वातावरण त्या जीवनामध्ये घडलं आणि तो प्रॉब्लेम त्याला क्रिएट झाला. त्याचबरोबर दक्षिण दिशेला खूप मोठी जागा स्पेस होती, नैऋत्य कोपरा पण वाढलेला होताच, बोरिंग पण त्याचा आग्नेला होतच, ऍडिशनल गोष्टी होत्या. पण हे जे आहे असे काहीतरी विचित्र पेंटिंग घरामध्ये असतील तरी तुमच्या सबकॉन्शियसवर डायरेक्टली परिणाम करतात. आणि माणसा सबकॉन्शियस अंतर्मन हे खूप जागृत अवस्थेमध्ये कायम असतं, ते कुठल्याही गोष्टी अब्सॉर्ब करत असतं आणि त्याचा इफेक्ट मानवी जीवनावर होत असतो. म्हणून आपलं अध्यात्मामध्ये सबकॉन्शियस माइंड पॉझिटिव्हली जागृत करण्यासाठी तर आपलं पूर्ण भारतीय अध्यात्म कायम सांगतं. तर असे काही पेंटिंग लावलं तरी आजारपण आणि घरामध्ये विषण्णता या येऊ शकतात. त्यामुळे अशा कुठल्या वादळासारख्या विचित्र अशा गोष्टी घरामध्ये लावू नका असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर घरामध्ये फ्रेम ज्या लावतो आपण बघा, लग्न झाल्यानंतर आपल्या मुलांच्या बरोबर, फॅमिली बरोबर एकत्र फोटो लावतो फ्रेम. अनेक लोक विचारणं लक्षात नसताना ऑटोमॅटिकली तुमचं काय तर वेळ मिळाला, स्पेस चांगली मिळाली म्हणून एका भिंतीला लावता, बट दॅट इज फेसिंग टुवर्ड साऊथ. दक्षिणेला जर ते भिंत दक्षिणेला तोंड करत असेल म्हणजे त्यावर जे फ्रेम्स आणि फोटोज आहेत ते दक्षिणेला फेस करत असते. अल्टिमेटली तुम्ही जेवढ्या लोकांचे फोटो लावले त्या सगळ्यांची तोंड दक्षिणेला झाली म्हणजे अल्टिमेटली तुम्ही काय कारण नसताना मृत्यूच्या दिशेला तोंड करून फोटो लावले त्याचा इफेक्ट पण होऊ शकतो. त्यातल्या त्यात पत्रिका ज्यांची पीक आहे त्यांना हा इफेक्ट लवकर होतो असं माझं प्रॅक्टिकल अनुभव. अशा वेळेला फोटो फ्रेम घरात लावताना कुठं लावला पाहिजे? तुमचा कुटुंबाचा एकत्रित फोटो तुम्हाला लावायचा असेल तर तो तुम्ही तुमच्या हॉलच्या पश्चिमेला लावू शकता. आणि एखाद्याचा फोटो घरामध्ये जर लावायचा असेल किंवा एखादा तुमच्या मुलाचा किंवा असं पूर्वेला लावू शकता. गुरुजनांचा फोटो लावायचा असेल, वडीलधाऱ्या मंडळींचा फोटो लावायचा असेल तर तो, किंवा वाऱ्या लोकांचा फोटो लावायचा असेल तर उत्तरेच्या भिंतीला दक्षिणेच्या भिंतीला उत्तरेकडे तोंड करून लावू शकतो. दक्षिणेकडे तोंड करून दोनच गोष्टी लावू शकतो. एक म्हणजे एक कालीमातानी सांगितलं माझं प्रोडक्ट तो लावू शकता किंवा कुबेर लावू शकता. कुबेर पण दक्षिणेला फेस करून चालतो कारण उत्तर दिशा आहे, कुबेराची दिशा आहे. बाकी कुठल्याही गोष्टी घरात लावताना हे पण आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आता तुमच्या घरामध्ये झोपताना आजारी माणूस असेल घरामध्ये तुमच्या, तो आजारी माणूस जर आजारी असताना कोणत्याही रूमच्या ईशान्य कोपऱ्यात झोपला त्याचा आजारपण लवकर कमी होत नाही.
हा एक पॉइंट लक्षात ठेवा. किंवा तुमच्या घरामध्ये ईशान्येची जी बेडरूम आहे त्या बेडरूम मध्ये आजारी असलेला माणूस आजारातून लवकर बाहेर पडू शकत नाही, हा पण पॉइंट लक्षात ठेवा. म्हणून ईशान्य कोपरा जो आहे हा आजारपणासाठी अजून आजार वाढवणाराच आहे. हा माझा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. पुस्तकातलं मी तुम्हाला काही सांगत नसतो. त्यामुळं एखादा व्यक्ती घरामध्ये आजारी पडला असं मला वाटलं तर तो ईशान्य कोपऱ्यात त्याला पहिल्यांदा बाहेर काढा आणि त्याला हॉलमध्ये झोपवा किंवा त्याला नैऋत्येच्या बेडरूम मध्ये झोपवा. पाय त्याचा उत्तरेला किंवा पाय त्याचे पूर्वेला करून त्याला झोपवा. ते फायदेशीर आहे. घरामध्ये झोपताना पण वयोमानाप्रमाणे तिची दिशा वापरली पाहिजे. वडीलधारी मंडळी नैऋत्य कोपऱ्यामध्ये, त्यांच्यापेक्षा थोडी छोटी वयानं मंडळी असतील ती दक्षिणेला किंवा वायव्येला, आणि सगळ्यात छोटी लहान मुलं जे आहेत त्या लोकांना, त्या मुलांना अभ्यासासाठी असेल किंवा त्यांची बेडरूम असेल ही ईशान्येला असली पाहिजे, कारण ती ग्रोथ होत असते ती ईशान्येला असली पाहिजे. अजून एक, तुमच्या घरामध्ये औषध गोळ्या जे आहेत ते ठेवताना फक्त ईशान्य कोपऱ्यामध्येच ठेवा. कोणत्याही रूम मध्ये, किचन मध्ये असेल, बेडरूम मध्ये असेल, हॉल मध्ये असेल, कुठे ठेवताना तुम्ही कुठे ठेवणार औषध गोळ्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. हा माझा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. 24 वर्ष एक्सपिरियन्स मी तुम्हाला बोलतोय. कोणत्याही पुस्तकात लिहिलेलं नाही. माझंच एक पुस्तक येईल, त्या सगळ्या गोष्टी डिटेल असेल, पण यायला कमीत कमी 8 महिने आहेत. ग्रंथ येणार आहे मोठा, कारण तो मी लिहायला चालू केलाय. तो गेले वर्षभर वेळ मिळत असं लिहितोय की तो आला की तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरजच नाही, तर पूर्ण सगळ्या गोष्टी त्यामध्ये क्लिअर होते. तर मी सांगितल्याप्रमाणे ईशान्य कोपऱ्यात तुमच्या घरामध्ये सगळे औषध गोळ्या तुम्ही ठेवा. काय होईल त्यामुळे? कमीत कमी वापर गोळ्यांचा आणि औषधाचा होईल. इवन जेवढ्या औषध गोळ्या तुम्ही घ्याल त्यातून लवकर बरे व्हाल. ईशान्येतली एनर्जी औषधामध्ये जाऊन लवकर इफेक्ट होतो आणि त्याचा वापर जास्त होत नाही त्या गोळ्यांचा आणि औषधाचा. मेडिसिन्स काही जास्त खायला नसतात, गरजेपुरती खाल्ली पाहिजे. कमी मेडिसिन मॅक्झिमम इफेक्ट ते आपल्याला साध्य होतं. ते ठेवताना पण मुद्दाम मी एक मेडिकल बॉक्स काढलेला आहे. यावर मृत संजीवनी मंत्र आहे बघा. ओम तत्सवितुररेण्यम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धम भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमिव वंदनात् मृत्युर्मुक्षीय मामृतात. शिवयंत्र पण आहे. तर भेषजाचं नाव आहे. या ठिकाणी दीर्घायू यंत्र या ठिकाणी आहे. हे पायन उडतंय. 50-100 वर्ष. माझ्या प्रोडक्टचं वैशिष्ट्य असं आहे की 50 ते 100 वर्ष लाईफ असायला पाहिजे असं मी हे प्रोडक्ट काढलेले आहेत. हे पॉइंट आतमध्ये पण यंत्र दिसतील तुम्हाला. रोगमुक्ती यंत्र दिलेलं आहे. मधुमेह निवारक यंत्र आहे. धन्वंतरे नमः आणि मंत्र यात यंत्र पण आहे. या यंत्राच्या प्रभावामुळे तुमच्या गोळ्या राहतात आणि यंत्राचा इफेक्ट त्या गोळ्यावर, त्या ओराचा इफेक्ट होऊन त्याचा इफेक्ट तुम्हाला होतो. आणि हे बॉक्स जो आहे हा बॉक्स तुम्ही तुमच्या घराच्या, तुमच्या बेडरूमच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचे. यामध्ये सगळ्या औषध गोळ्या ठेवायचे. याच ठेवा असं म्हणत नाही, तुम्ही ओपन पण ठेवू शकता. पण माझ्याकडे हा प्रोडक्ट मुद्दाम काढलाय की ज्या प्रोडक्टमध्ये तुमच्या त्या ईशान्य कोपऱ्यात जाते. आता जो तुम्हाला मी मंत्र म्हणून दाखवला हा मृत संजीवनी मंत्र शुक्राचार्य प्रणीत 7,500 वर्षापूर्वीचा आहे. लक्ष्मणाला मूर्छितावस्थेतून बाहेर काढण्यासाठी हा मंत्र म्हणला गेला होता असं माझ्या ग्रंथात वाचण्यात आलं. म्हणून हा जो मृत संजीवनी मंत्र म्हणजे साक्षात मरणासन्न अवस्थेत असलेल्या माणसाला मृत्यूच्या दाढेतनं बाहेर काढण्याची ताकद या मंत्रामध्ये आहे. आणि याचा असा अनुभव आलेला आहे. शंकराचार्यांच्या ग्रंथामध्ये याचा अनुभव लिहिलेला आहे. म्हणून मी हा मंत्र इथं दिला. कारण गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय दोघांचं कॉम्बिनेशन असलेला मृत संजीवनी मंत्र आहे. महामृत्युंजयच्या ओव्हरऑल महादेवाच्या कमीत कमी 800 ते 900 मंत्रामधून हा एकच मंत्र मी निवडलाय. कारण याचा प्रभाव मला माहिती आहे. तुम्हाला सगळ्यांना या प्रभावाचा, मंत्राचा इफेक्ट व्हायला पाहिजे म्हणून हा प्रोडक्ट मी टाकलेला आहे. माझा प्रत्येक प्रोडक्ट काढताना विचार करून हा प्रोडक्टवर जे काही मंत्र येणार आहेत हे पूर्ण तुमचं कल्याण करून पॉझिटिव्ह इफेक्ट द्यायला पाहिजे अशा पद्धतीने काढलेले आहेत. तर हा मंत्र तुम्ही दररोज जरी तुम्ही हा मंत्र 21 वेळा आंघोळ झाल्यानंतर रात्री झोपताना जरी म्हटला तरी सुद्धा तुम्हाला मेजर आजार पण कधी येणार नाही. ह्याचा एक ओरा, मंत्राचा ओरा हा तुमच्या बरोबर तुमच्या
इम्युनिटी सिस्टीम किंवा मेटाबॉलिझम जो शरीरातला आहे त्याच्याबरोबर ऑटोमॅटिकली हा मंत्र तुमच्या घंटानादाप्रमाणे तुमच्या शरीराचा जो घंटानाद आहे पूर्णपणे शरीर म्हणजे एक पात्र असल्यासारखं आहे, त्यामध्ये हा आवाज कायम मंत्राचा घुमत राहतो आणि तो ब्लडचं प्युरिफिकेशन या मंत्राद्वारे होत राहतं. गायत्री मंत्राचा प्रभाव तर तुम्हाला माहितच आहे. दिल्लीच्या एम्सच्या शास्त्रज्ञांनी पण आता डॉक्टरांनी पण मान्य केलेलं आहे की गायत्री मंत्र जो कायम कंटिन्यू म्हणतो तो माणूस कधी डिप्रेशन मध्ये जाऊ शकत नाही, त्याची बुद्धी जास्त वाढलेली असते. आता 5 वर्षाचा रिसर्च सांगतो. तर मंत्राचा पॉवर हा गॅरंटेडली साऊंड इफेक्ट जो आहे, तसा आपण एखाद्या मंदिरामध्ये घंटा वाजवल्यानंतर त्या मंदिराच्या आतमध्ये घंटाचा नाद कसा होतो आणि कसा आपला आनंद होतो, कसा आपण जे मंत्र आपल्या मुखातून म्हणतो ह्याचा इंटरनल माइंडवर म्हणजे आपल्या शरीरावर, मेंदूच्या नसामध्ये आणि पूर्ण शरीरामध्ये ह्याचं एक वेव किंवा लहरी ज्या असतात त्या उत्पन्न होतात. आणि जो काय सारखं सारखं असे ठराविक मंत्र म्हणतो त्या माणसाचं शरीर कायम ते पवित्रतेनं भरून जातं आणि या सगळ्या गोष्टी निगेटिव्हिटी या तुमच्या जीवनामधून नाहीशा व्हायला मदत होते. इंटरनली तर होतच होतं, पण तोंडाने म्हटल्यामुळे तुमच्या शेजारचा भाग पण तुमचा घरामधला अतिशय पॉझिटिव्हली चार्ज होतो. साऊंड एनर्जी ताकद तर सगळं नासा पण मान्य करते. ठीक आहे, मी माझ्या मुद्द्यावर येतो की आजारपणासाठी मंत्र कुठला महत्वाचा आहे हा तुम्हाला मी सांगितलं. हा मंत्र 100% म्हणा. आणि आजारी जी लोक असतील त्या लोकांनी, समजा डायबिटीज असलेले आहेत किंवा बीपी असलेले लोक आहेत किंवा जे लोक ऑलरेडी आता बेड रिडन आहेत किंवा माझा पॅरालिसिसचा प्रॉब्लेम आहे किंवा चालता फिरता येत नाही, आता खूप दीर्घ आजार आहे पण होऊ शकतो पूर्ण पण होत नाहीये असं वाटणार लोकांनी सांगितलं बेडची पोझिशन जी आहे, ईशान्य कोपऱ्यात झोपू नका. तुमचा जो बेड आहे तो पश्चिमेच्या भिंतीला, दक्षिणेच्या भिंतीला टेकून ठेवा. पाय तुमचं पूर्वेला, डोकं पश्चिमेला, पाय तुमचं उत्तरेला आणि डोकं दक्षिणेला असं करून ठेवा. आणि बेडरूमचे बेडशीट कव्हर जे बेड जे असतात ते ब्लू आणि ब्लॅक करू नका. फेंट व्हाईट डिझाईन असलेलं पांढरं किंवा फेंट कलरचे बेडशीट वापरत जा. डार्क कलरचे बेडशीट घरामध्ये वापरायचे नाही. डार्क कलरचे पडदे पण घराचे वापरायचे नाही. ते फक्त कमर्शियल वापरायचे असतात, त्यानं पण इफेक्ट होतो. आजारपणात झोपण्याची पोझिशन कुठे ते तुम्हाला सांगितलं. बेडची पोझिशन कुठं असायला पाहिजे ते तुम्हाला मी सांगितलंय. औषधं गोळ्या कुठे ठेवायला पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगितले. या गोष्टीचा वापर करा. आणि तुमच्या घराचा मेन बंगला असेल तर बंगल्याचा ईशान्य कोपरा जड असेल, आउट हाऊस स्वच्छ करा. तुमच्या हॉलचा ईशान्य कोपरा चपलांचा ढीक किंवा असं काय पडला तो पहिला स्वच्छ करा. प्रत्येक रूमचा ईशान्य कोपरा साफ केला तर घरातला आजारपण 100% कमी होतो, हे पण लक्षात घ्या. तर प्रत्येक कोपरा, ईशान्य कोपरा घरातला हा स्वच्छ असणं सगळ्यात गरजेचं आहे. त्यामुळे घराची एनर्जी लेवल वाढते. घर कायम पॉझिटिव्हली चार्ज होऊन आजारपणाचा धोका हा बऱ्यापैकी कमी होतो. ज्या बंगल्यामध्ये अंडरग्राऊंड टँक ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे आणि ते प्रपोर्शन, समजा 4 गुंठ्याचा एक 5 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि 3000 काय 4000 स्क्वेअर फीटचा तुमचा बंगला बांधलाय आणि 500 स्क्वेअर फीटचा 500 लिटरचा अंडरग्राऊंड टँक आहे, काही फरक पडणार नाही. 5000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे, कमीत कमी 10 ते 15,000 लिटरचा अंडरग्राऊंड टँक पाहिजे तरच ईशान्येला असल्या अंडरग्राऊंड टँकचा वापर होतो. नुसतं 100 आणि 200 लिटरचा मला मानसिक समाजासाठी मी ईशान्य अंडरग्राऊंड टँक आहे का फरक पडत नाही असं होऊ शकत नाही. मिनिमम 10,000 पाहिजेच. म्हणजे 3 गुंठ्याच्या प्लॉटलाच 8,000 लिटरची टाकी असेल तर त्याला ईशान्येच्या पाण्याचा फरक पडतो. जर तुम्ही खूप जोरात धावून पळून आलाय आणि तुम्हाला चमचाभर पाणी दिलं, तुम्हाला काय चांगलं वाटणार आहे का? पाणी पिल्याचा आनंद मिळणार आहे का? नाही मिळणार. एक ग्लासभर तर पाणी कमीत कमी पाहिजे आपल्याला, ॲज पर आपली बॉडी रिक्वायरमेंट. तसं बंगला बांधताना प्लॉटच्या साईज नुसार आणि कन्स्ट्रक्शनच्या क्युबिक एरियानुसार तुमचा अंडरग्राऊंड टँक असायला पाहिजे, तर तुम्हाला ईशान्येला असल्या अंडरग्राऊंड टँकचा हा उपयोग होतो. आणि ईशान्येला ज्या घरात अंडरग्राऊंड टँक आहे त्या लोकांना आजारपणाला आजारपणाला जास्त तोंड द्यावं लागतच नाही. मेजर आजारपणच येत नाही. नॉर्मली अशा घरामध्ये 80+ लोकांचं वय असतं, 80+. मेजर आजारपण घरात थांबू शकत नाही ज्या ठिकाणी खूप मोठा अंडरग्राऊंड टँक ईशान्येला आहे. ही किती मोठी गुरुकिल्ली आहे ऍक्च्युअली, आणि माझा आज प्रॅक्टिकल माझा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे ईशान्येला अंडरग्राऊंड टँक असायला पाहिजे हे असायला पाहिजे हा पॉईंट नाही, पण असल्यामुळं काय मोठा फायदा होतो. तुम्हाला पैशाचा कमी कधीच पडणार नाही. तुमचा 3000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे आणि बंगला आहे, त्या ठिकाणी 8 ते 10,000 लिटरचा अंडरग्राऊंड टँक ईशान्येला आहे. तुम्हाला कधीही पैशाचा कमी पडणार नाही, ही माझी गॅरंटी.
माझा हा 24 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे, वास्तुशास्त्राचे रूल्स काय आहेत हे माहिती असणं वेगळं, आणि हे रूल्स असल्यामुळे 100% फायदा होतोच असं ठाम विश्वासानं सांगणं हा प्रकार खूप वेगळा आहे, की जो मी तुम्हाला सांगतो की जो प्रॅक्टिकली या क्षेत्रात असल्यामुळे. मी उदाहरण पण दिली. मी जे पॅरिसला गेलो होतो ना, आयफेल टॉवरला जाईपर्यंत माझा जीव वर खाली होत होता. आयफेल टॉवर जगामध्ये एवढं का फेमस झालं, मी त्या यमुना नदीच्या किनारी असलेलं ताजमहलला गेलो तेव्हा कळलं की उत्तरेला यमुना नदी येईल अशा पद्धतीने ताजमहल बांधलाय. वास्तुशास्त्र पण दक्षिणेचा दरवाजा छोटा, उत्तरेचा दरवाजा मोठा, लेवल डिफरन्स सगळं वास्तुशास्त्रानं बघायला मिळालं. ते ठीक आहे आपल्या इंडियामध्ये, पण आयफेलचा काय तिकडचा जो पार्ट आहे तो पण कसं काय. मध्ये स्वित्झर्लंडला गेलो, सायकल पण चालली होती स्वित्झर्लंडला मुद्दाम, की माझं सायकलचं तुम्हाला माहिती आहे की मी सायकलिंग करतो, आणि वास्तू पंडित 124 ऍपचं प्रमोशन करण्यासाठी मी 24 देशामध्ये फिरणार आहे असं 2016ला मी प्रण केला होता. त्या पद्धतीने एक देश करतोय. त्यामध्ये मी दुबईला तर UAE मध्ये अनेक ठिकाणी जाऊन सायकलने फिरलो, ॲज वेल ॲज स्वित्झर्लंडमध्ये मी सायकल फिरवली. त्यावेळेला तुम्हाला मी व्हिडिओ पण टाकला होता याच्या आपल्या फेसबुकवर. नंतर फ्रान्समध्ये म्हणजे फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी इंटरनॅशनल 3rd कंट्री आहे की त्या ठिकाणी जाऊन तिथं पण पॅरिसमध्ये पण सायकल चालवली. त्याचा युट्यूब फोटो आणि व्हिडिओ टाकला होता. त्या ठिकाणी जर आयफेल टॉवरला बघितलं तर उत्तरेला त्या ठिकाणी उत्तर पश्चिमेला, पश्चिम पासून उत्तरेला असं पूर्णपणे रिव्हर आहे मोठी, आणि त्याला लागूनच हा आयफेल टॉवर बांधलेला आहे. त्यामुळे इम्पॅक्ट हा पॉझिटिव्ह आहे. फायनान्स जनरेट म्हणजे तो आयफेल टॉवरची हिस्ट्री बघितली तुम्ही, ते ज्या आयफेलनी जो टॉवर बांधला होता, टॉवर बांधल्यानंतर जे टॉवरसाठी ते पैसे टाकले होते त्याच्या कितीतरी पट पैसे त्याला पहिल्या 6 महिन्यातच मिळाले. त्यानंतर जो प्रॉफिट आहे तो अतिशय मोठा प्रॉफिट कायमचा त्या माणसाला आयफेलला होऊन गेला, ज्या माणसाचा टॉवर बांधला त्या व्यक्तीने. तर डिटेल मी कथा माझ्याकडे मला माहिती आहे, सगळं लिहिलेलं पण आहे. मी सगळं पॉईंट डिटेल तुम्हाला सांगितलं की नक्की त्यांनी कसं बांधलं, काय केलं, कसं प्रॉफिट झाला वगैरे अशा पद्धतीने. सांगायचा उद्देश काय, अंडरग्राऊंड टँक हा तुमच्या ईशान्य कोपऱ्यात असेल तर तुम्हाला फायनान्शियली स्टेबल ठेवतो. त्याचबरोबर तुम्हाला आजारपणातून मुक्तता पण देतो. काय करायचंय, फक्त टँकर बांधायचंय. तर ज्या लोकांचं खरंच बैठक घर आहे किंवा बंगला आहे, गावाकडे घर आहे, बैठक घर आहे, त्या ठिकाणी हा तुम्ही प्रयोग करून बघा आणि मला 6 महिने उत्तर द्या. मी 100% मला सांगणार खूप मोठा पॉझिटिव्ह फरक पडलेला आहे. उलट आपलं नशीब चांगलं आहे म्हणायला पाहिजे की देवानं आपल्या आटली जमीन दिली की आपण अंडरग्राऊंड टँक किंवा वास्तुप्रमाणे लेवल डिफरन्स आपण करू शकतो. तर एवढं दिलेल्या जमिनीवर दिलेल्या जमिनीचा वापर करून 100% ज्या लोकांचं बैठक घर बंगला त्यांनी 100% बेनिफिट घ्या. अंडरग्राऊंड त्या ठिकाणी टँक त्या ठिकाणी काढा आणि तुमचं जीवन पूर्णपणे समृद्ध करून टाका आणि आजारपणातून घरात सगळ्यांची मुक्तता करा, असं मला स्पेशली माझं म्हणणं आहे. तुम्हाला कुठली गाईडलाईन पाहिजे, काय पाहिजे, मला क्वेश्चन्स विचारा. क्वेश्चन्स आन्सर मी गॅरंटीडली देतो, देण्याचा मी प्रयत्न करेन, देतोच असतो नॉर्मली. त्याबरोबर तुम्ही ऑफिसचा पण अपॉइंटमेंट घेऊ शकता. माझा पत्ता वगैरे डिटेल सगळं आहे. सोमवार, बुधवार, शनिवार, आज कसं बुधवार आहे, सोमवार, बुधवार, शनिवार मी ऑफिसमध्ये असतो. ऑल ओव्हर महाराष्ट्रातून लोक, बाहेरच्या राज्यातून पण लोक अपॉइंटमेंट घेऊन माझ्याकडे येतात. त्यावेळेला तुम्ही इथे येऊ शकता, ते मला डिस्कस करू शकता. उद्देश तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे आणि त्यासाठी मी इथे बसलेलो आहे. त्याचबरोबर आजारपणासाठी घरातली एनर्जी पॉझिटिव्ह, हॉल हा घरातला मेन पार्ट आहे. एनर्जी लेवल कायम पॉझिटिव्ह असायला पाहिजे. यासाठी पण नवऊर्जा नावाचं पण एक फ्रेम मी काढले की जे घरामध्ये तुम्ही 9 प्रकारच्या वेगवेगळ्या ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रसारित व्हायला पाहिजे म्हणून मी काढले. हे पण तुम्ही लावू शकता. अनेक वेळा टॉयलेट बाथरूम जे आहे नैऋत्य कोपऱ्यामध्ये, ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल तरी आजारपणाचं प्रमाण वाढतं. ते पण तोडता येत नाही, फोडता येत नाही आपल्याला. म्हणून माझा प्रोडक्ट जो आहे मिररचा जो आहे, दरवाजा टॉयलेटच्या दरवाजाच्या वर बाहेरच्या बाजूला किंवा बाहेरच्या बाजूलाच चौकटीवर लावू शकता. याच्या मागे पण एक यंत्र आहे, याचा ओरा पण त्या ठिकाणी इफेक्ट होतो. त्यावर पण टॉयलेटचा दोष किंवा कोपरा कट झाला असेल तर कोपरा कटचा दोष पण जातो. हे पण मी ऑलरेडी करून ठेवलं तुमच्यासाठीच की वास्तुदोष निवारण व्हायला पाहिजे. हे रिझल्ट ओरिएंटेडच आहे, यात काय डाऊटच नाही. मग तुम्हाला मंत्र सांगितला, तो मंत्र मृतसंजीवनी मंत्र 100% म्हणायला काही हरकत नाही. त्याबरोबर मी तुम्हाला मेडिकल बॉक्स दिला, त्याचा वापर करला. मी काली माता सांगितलं आजार पण कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला. ताम्र जलम जे तुम्हाला मी सांगितलं की तांब्याचं यंत्राचं जे पाणी आहे, मागच्या वेळेस पण मी दाखवलं असेल, मी यंत्राच्या पाण्याचा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला ओरा लेवल
बदलतो. म्हणजे यंत्राचं पाणी पिल्यानंतर लंडनच्या लॅबोरेटरीमध्ये त्याचं मी पूर्णपणे त्याचं परीक्षण केलेलं आहे आणि याचं पेटंट त्याबरोबर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली मिनिस्ट्री कॉपीरायटेड आहे. सेम प्रोडक्ट जगात कुणी काढू शकत नाही, भारतात तर कुणी काढू शकत नाही, कारण त्याला ऑलरेडी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं कॉपीराइटच आहे. हे यंत्राचा पाण्याचा जो ओरा, फोटो काढल्यानंतर ओरा जो गुलाबी रंगाचा आजारपण कमी करण्याचा जो ओरा आहे, तो ओरा एखाद्या माणसानं पिला तर माणसाच्या चेहऱ्याभोवती गुलाबी रंगाचं वलय हे फोटोग्राफीमध्ये, किर्लिन फोटोग्राफीमध्ये, बायोफिल्ड अनालिसिसमध्ये दिसून येतं, ज्यामुळे लोकांचा डोळ्यांचा प्रॉब्लेम, स्किनचा प्रॉब्लेम, ब्लड प्रेशर असेल किंवा त्याबरोबर पोटासंबंधी असेल आणि एनर्जी लेवल वाढण्यासाठी या यंत्राच्या पाण्याचा उपयोग इफेक्ट झालेला आहे. आणि अनेक शेकडो लोकांनी मला इथं येऊन रिव्ह्यू दिलेला आहे, ऑफिसमध्ये येऊन. तर हे आजारपण कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून ताम्र जलम याला नाव दिलेलं आहे, संस्कृत नाव दिलेलं आहे. तर हे तुम्ही वापरायला हरकत नाही, गॅरंटीड तुम्हाला आजारपण कंट्रोल करण्यासाठी. आणि हे घराच्या ईशान्य कोपऱ्यात, तुम्हाला कुठल्याही रूमच्या ईशान्य कोपऱ्यात हे तुम्ही ठेवू शकता. तांब इलेक्ट्रोलायसिस कॉपर, म्हणजे जे आपण इलेक्ट्रिसिटीला जे वापरतो तांब जे आहे, आपण भांड्याला वापरलं तर ते भांडी जी तांब्याची असतात ते प्युअर भांडे असत नाहीत, जास्त बाकीच्या गोष्टी इम्प्युरिटी असते. पण आपलं जे इलेक्ट्रिसिटीची वायर असते त्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचं कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी चांगला व्हायला पाहिजे. प्युअर कॉपरच वापरलं जातं, कारण त्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होत असते. ते तांब वापरून मी हे माझ्या कॉपरचे प्रोडक्ट काढलेले आहेत की ज्यामुळं क्लिअर ओरा आणि प्युअर तांब्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर होतो की तो कॅन्सर सारख्या दुर्धर आजारातनं पण आपल्याला बाहेर काढू शकतो. आणि तो जो माणूस त्यातलं पाणी पितो त्या माणसाला कॅन्सरच होऊ शकत नाही, हे आपल्याला ऑलरेडी त्या गोष्टी माहितच आहेत. यासाठीच आता हे झालं मी ताम्रजलम काढलं, ज्यामुळे एका ठिकाणी ठेवायला लागतं. अनेक लोकांची मागणी आली की एक बॉटल तुम्ही काढा की ज्यामुळे ती छोटीशी बॉटल आहे 1.5 ग्लास. या ठिकाणी वरच्या बाजूला बघितलं तुम्ही पंडित शिवकुमार 124 असं या ठिकाणी कॉपीराइट पण आहे. ह्याच्या आतमध्ये व्हर्टिकल यंत्र आहे की ज्याचं हे तुम्ही बरोबर कॅरी करू शकता आजारपणासाठी. आणि तुम्ही ऑफिसला जात असाल, स्कूलला जात असाल, कॉलेजला जात असाल किंवा कधी तुमच्यावर कॅरी होऊ शकतं. आणि खूप मोठं भांडं नाही काढलेलं, तुम्हाला इझिली बॅगमध्ये ठेवता येईल. आणि 1.5 ग्लास पाणी आहे फक्त. मग गरजेपुरतं पिलं परत त्या ऑफिसमधलं घेऊन भरून परत ठेवू शकता आणि परत वापरू शकता याच्यामुळं. आणि हे तुम्ही तांब्याचं भांडं हात धरलं याला की बॅक्टेरिया मरतात. 3 ते 4 सेकंदात आपल्या हातात ते बॅक्टेरिया तांब्याच्या स्पर्शानं मरतात, असं अमेरिकेच्या सायंटिस्टचं म्हणणं आहे. याचा पूर्ण लेख तुम्ही इंटरनेट वाचू शकता. तर अशा पद्धतीनं आपलं हात स्वच्छ करण्यासाठी या ते सॅव्हलॉन बिलॉन बाकीच्या हात क्लीन करण्यापेक्षा हे 2 हात आपण तांब्याच्या ह्याला पकडले, संपलं की हात तुमचे बॅक्टेरिया मुक्त झाले, तुम्ही जेवण करू शकता. यासाठी पण याचा उपयोग आहे. ठीक आहे, म्हणजे बॅक्टेरिया मुक्त हात होण्यासाठी पण उपयोग आहे आणि पाण्याचा पण उपयोग आहे. वास्तू टिप्स मी तुम्हाला दिलेले आहेत, काही प्रोडक्ट पण मी सांगितलेले आहेत. वास्तुशास्त्रा संबंधीचं नॉलेज आजारपण थांबण्यासाठी काय असायला पाहिजे ते पण तुम्हाला बऱ्याच मी सांगितलेलं आहे. अजून मला पुढचं काही जर आठवलं तर अजून मी गॅरंटीली शेअर करेल. बरेच लोक आता माझ्या बरोबर लाईव्ह आहेत. वेदांत नमस्कार, वेदांत. वैशाली सावंत नमस्कार, बिपिन नाईकवडे नमस्कार, प्रियांका कुलकर्णी नमस्कार, प्रसन्न मेहता नमस्कार, प्रसन्न, सुधीर देसाई नमस्कार, तृप्ती कुदळे नमस्कार, विलास शिंदे, आकाश नमस्कार, राज महाडिक नमस्कार, ज्योती भेंडले नमस्कार. तर आम्ही सर्वांना नमस्कार. आणि असेच वेगळे पॉइंट घेऊन मी तुमच्या समोर येईन आणि वास्तुशास्त्राप्रमाणे वेगवेगळ्या अंगाचा वापर कसा आपल्याला करता येऊन आपलं लाईफ हे सक्सेसफुल, फिट, परफेक्ट आणि प्रॉस्पेरिटीदायक करता येईल, हे टेक्निकल विजन मी तुम्हाला सांगत असतो. तर तुम्ही 100% वापर करा आणि लाईफमध्ये सक्सेस आणि प्रॉस्परस व्हा. आणि आजारपणासाठी मुक्त होण्यासाठी जे काही मी आज सांगितलेलं आहे, परत तुम्ही आता युट्यूबवर आपण हेच मी आता युट्यूबला पण अपलोड करतोय परत जाऊन. ज्या लोकांना वाटत असेल काही पूर्वीचे एपिसोड मी बघितलेले नाहीत, मला बघायचे आहेत, ते युट्यूबला जाऊन त्या ठिकाणी ते माझे जे काही मी उपाय किंवा रेमेडी सांगितले असेल ते रेमेडी तुम्ही गॅरंटेडली बघू शकता. मे बी प्रयत्न करेन मी शनिवारी येण्याचा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. मी सकाळी डिक्लेअर केलं मी कुठल्या टायमिंगला येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.